This is today's Ayurveda platform. It is a pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आज आपण महाचतुष्पाद अध्यायाबद्दल माहिती घेऊया. तर अथातो महाचतुष्पादम अध्यायम व्याख्यास्यामः इति अस्माहु भगवान आत्रेयः. याच्या आधीच्या खुड्डाक चतुष्पाद अध्यायामध्ये आपण खुड्डाक म्हणजे चतुष्पादांचं अल्प वर्णन बघितलं. जे वैद्य, रोगी, वैद्य, औषध, उपस्थाता आणि रोगी हे जे चार पाद आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. नेक्स्ट ते खुड्डाक होते, ते अल्प होते. महाचतुष्पाद काय? व्हॉट आर द बिग चतुष्पादास? इट इज एक्सप्लेन्ड इन दिस महाचतुष्पाद अध्याय. सो on the fourth, fifth and sixth shloka, sixth and seventh shloka, they have given that the discussion. 4, 5 आणि 7 श्लोकामध्ये त्यांनी डिस्कशन दिलंय. तर मैत्रेयांनी आत्रेय पुनर्वसूंना एक शंका विचारली की कितीतरी वेळा असं होतं की आपण योग्य ती चिकित्सा करतो तरीही रुग्णाचा मृत्यू होतो. काही वेळेला योग्य चिकित्सा नाही केली म्हणून रुग्णाचा मृत्यू होतो. काही वेळेला त्या रुग्णाला चिकित्सा मिळत नाही तरीही ते रुग्ण बरे होतात. काही वेळेला एखाद्या आज्ञ वैद्यानं जरी चिकित्सा केली तरी तो रोग बरा होतो. असं का? Within 4, 5, 6 and 7 shlokas, Acharya Maitreya has asked Atreya Punarvasu that in so many times we are treating the patients with a proper medicine, with having proper qualities of Chikitsa Chatushpad, still that patient will die. In some cases, if that patient doesn't got any of the Chikitsa Chatushpadas, still that patient gets alive and he will get cured by its own. In some cases, the chikitsak is ajna. He doesn't know anything. He is one type of rogabhisar. But still, that patient gets relief. Why is it so? Why is it so? If it is like this, then what is the importance of us? Like this, Acharya Maitreya has asked Atreya Punarvasu. So, in 5th shloka, Atreya Punarvasu had said that, see, it is not like that. असं नसतं. षोडश गुणयुक्त चिकित्साच्या प्रयोगांनी पण काही रोगी मृत्यूला प्राप्त होतात. भेषज साध्य व्याधींच्या चिकित्सामध्ये म्हणजे जे खरंच साध्य व्याधी असतात तिथे जरी चिकित्सा मिळाली नाही तरीही रोगी बरी होत, काही प्रमाणात रोगी बरा होऊ शकतो. पण आत्रेय पुनर्वसू म्हणतात की ज्या पद्धतीने एखादा जमिनीवर पडलेला माणूस स्वतःच्या मदतीने उठून उभा राहू शकतो, पण जर तेच त्याला दुसऱ्या व्यक्तीने सहारा दिला तर त्याला उठून उभा राहायला कमी कष्ट पडतात. आत्रेय पुनर्वसू had said, if someone has fall on the ground, that person can still get up by its own. But if someone has helped at that time, then he can get up very early without any difficulty. Like this, if the vyadhis are sadhya, Chikitsa Chatushpadas will help to recover that vyadhi very quickly. And if the vyadhi is asadhya only, then it is not possible to cover it by the Chikitsa Chatushpadas also. In shloka number 7th, that is sadhya asadhya vibhagajño jnanapurvam chikitsakaha kale cha arbhate karmam yat tat sadhayati dhruvam. Here the kale cha arbhate karmam yat tat sadhayati dhruvam म्हणजे जो व्यक्ती चिकित्सा करताना त्या रोगाची साध्यता त्याची अवस्था जाणून चिकित्सा करतो तो कधीही त्याच्या चिकित्सेमध्ये असफल होत नाही. The Vaidya who considers the sadhya asadhya avastha, whatever the vibhagas they have given, if the Vaidyas has understood it properly, then that Vaidya will never be unsuccessful.
while doing any chikitsa. Next, from shloka number 9, they have given the classification. Totally 2 classifications for sadhya vyadhi, sukha sadhya and krishna sadhya. Asadhya vyadhi, it is also of 2 types, yapya and anupakram. Yapya and anupakram. Sadhya vyadhi is again divided into 3, alpa sadhya, madhya sadhya and utkrishta sadhya. श्लोका नंबर 11, 12, 13 सुख साध्य व्याधी लक्षणास ज्याचे हेतू पूर्वरूप रूप अल्परूपात आहेत, दोषदुष्य समान गुणाचे नाहीत, दोषाचे जे गुण आहेत ते प्रकृतीच्या अनुरूप नाहीत, दोष प्रकोप कालात नाहीत, व्याधी अशा स्थानावर उत्पन्न नाही झाला की जिथे चिकित्सा करायला कठीण असेल, एकगतीची व्याधी आहे, व्याधी शीघ्र उत्पन्न झालेली आहे, व्याधी उपद्रव रहित आहे, व्याधी उत्पत्तीच्या समय एकच दोष प्रकोपित झालाय, रोगीचं शरीर हे औषधाचं बल सहन करू शकतं आणि गुणयुक्त चतुष्पाद उपलब्ध आहेत, त्याला सुखसाध्य व्याधी म्हणतात. सुखसाध्य व्याधी मीन्स विच इज हॅव्हिंग हेतू पूर्वरूपा रूपा इन अल्परूपा मीन्स इन अल्पावस्था. देन दोषदुष्याज आर नॉट इन समान गुणावस्था. दोषाज आर टोटली अपोजिट टू दी रोगीज प्रकृती. dosha should not be in prakopa kala. The vyadhi should be placed or vyadhi should be developed from the site where it is not, where if that site is not possible to treat, then it will be difficult. So vyadhi ऐसे स्थान से उत्पन्न नहीं हुआ हो जहाँ पे चिकित्सा करना डिफिकल्ट हो. एकगति व्याधि, देन नवोत्पन्न व्याधि, उपद्रव रहित व्याधि, शीघ्र उत्पन्न व्याधि. Then only one dosha is prakopita during the vyadhi utpatti. The rogi sharira must have tolerance capacity to tolerate the bal of the aushadhi and gunayukta chatushpada. If all these are available, then it is considered as sukha sadhya. Next, krishna sadhya, in which the hetu purva rupa and rupa in madhyam bala, kala, prakriti, dusha are anurupa. Within these 3 factors, any one factor is anurup to the dosha. And if the rogi is garbhini, balaka, vruddha, then if vyadhi is having more not so many complications, vyadhi can be sadhya by shastra, kshara and agni. It is not a newly originated ekamarganusari vyadhi, and there is apurnata of chikitsa chatushpad. Then this vyadhi is called as krishna sadhya vyadhi. जर व्याधीचे हेतू पूर्वरूप रूप मध्यम बलाचे आहेत, काल, प्रकृती आणि दुष्यामधलं कुठला तरी एक फॅक्टर दोषांच्या अनुरूप आहे, रोगी गर्भिणी, बालक किंवा वृद्ध आहे, व्याधी आदी कॉम्प्लिकेशन्स नाहीत, शस्त्र, क्षार आणि अग्नीने साध्य आहे व्याधी, रोग आहे तो नवीन उत्पन्न झालेला नाहीये, एकमार्ग रोग आहे तो, आणि चतुष्पाद पूर्णपणे उपलब्ध नाहीत, द्विदोषित व्याधी आहे ती स्पेसिफिकली त्या कृष्ण साध्य व्याधी आहेत.